नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। ग्रेड पे नुसार इतकी मिळेल थकबाकीची रक्कम। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी शेअर करायला सुद्धा विसरू नका। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच वेतन आयोगाची स्थापना इत्यादी मुद्दे हे खूप महत्त्वाचे असून या मुद्द्यांचा थेट संबंध हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो। त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता आणि महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे। महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता असून आता मार्च महिन्यामध्ये याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता असून त्याची अंमलबजावणी मात्र 1 जानेवारी 2024 पासून करण्यात येणार आहे। होळी या सणाच्या अगोदर महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी दिली जाणार आहे। तसेच 3 महिन्याची थकबाकी सुद्धा सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे। लेवल 1 ग्रेड पे 1800 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये असून आता महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण महागाई भत्त्यात साधारणपणे 774 रुपयांची फरक पडणार आहे। लेवल 1 मध्ये ग्रेड पे 1800 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये असून या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे 2,276 रुपयांचा फरक दिसणार आहे। तर लेवल 10 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड पे 5,400 असून या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 56,100 रुपये आहे। तर महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे महागाई भत्त्यात 224 रुपयांचा फरक दिसून येणार आहे। 7व्या वेतन आयोगाचा विचार केला तर या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची म्हणजेच वेतनाची लेवल 1 ते लेवल 18 पर्यंत ग्रेड पे मध्ये विभागणी करण्यात आलेली असून यामध्ये आता ग्रेड पे आणि प्रवास भत्त्याच्या आधारे महागाई भत्त्याची गणना केली जाते। लेवल 1 मध्ये किमान वेतन 18,000 तर कमाल वेतन 56,900 रुपये आहे। तर लेवल 2 ते 14 पर्यंतच्या ग्रेड पे नुसार पगारामध्ये बदल होत असतो। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।